त्यानंतर पुढचं लग्न म्हणजे मीन लग्न. आपण इथे 12 लग्नांचा विचार करत आहे आणि 12 लग्नांचा विचार करताना आपण आज जो विचार करणार आहोत, तो मीन लग्नामध्ये कोणते ग्रह शुभ फळ देतात आणि कोणते ग्रह अशुभ फळ देतात हे आपण बघणार आहोत. जे ज्योतिषशास्त्राचे काही नियम आहे, त्या नियमानुसार आपण प्रत्येक कुंडलीमध्ये, लग्न कुंडलीमध्ये, प्रत्येक लग्नामध्ये कोणकोणते फळ मिळते हे ठरवले जाते आणि ते कशा स्वरूपात त्या सूत्रांचा विचार करून आपण पूर्ण लग्नामध्ये कोणत्या लग्नात कोणते ग्रह शुभ आणि अशुभ फळ देते हे आपण बघणार आहोत. आता इथे जर आपण मीन लग्नाचा विचार केला तर मीन लग्नाचा जो लग्नेश आहे तर तो म्हणजे गुरु आहे आणि गुरु हा इथे लग्नेश आहे आणि आपल्या नियमानुसार लग्नेश हा कुंडलीमध्ये नेहमी शुभ असतो आणि तो नेहमी आपल्याला शुभ फळ देताना बघायला मिळतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की मीन लग्नामध्ये गुरु हा लग्नेश आहे आणि तो नेहमी शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मीन लग्नामध्ये गुरु हा शुभ फल देणारा ग्रह आपण ग्राह्य धरू शकतो. त्यानंतर जर आपण इथे चंद्राचा विचार केला तर मीन लग्नामध्ये चंद्राची जी कर्क रास आहे ती पंचम भावात येते आणि पंचम भाव हा एक कोण स्थान आहे आणि कोण स्थानात ज्या पण राशी येतात त्या राशींचे स्वामी हे पत्रिकेमध्ये आपल्याला शुभ फळ देताना दिसतात. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की मीन लग्नामध्ये चंद्र हा शुभ फळ देणारा ग्रह असं आपण ग्राह्य धरू शकतो. त्यानंतर जर आपण रवीचा विचार केला तर मीन लग्नामध्ये रवीची जी रास येते ती सिंह रास. सिंह रास ही षष्ठ स्थानात येते आणि षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे. या स्थानातून रवी इथून अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे मीन लग्नामध्ये अशुभ ग्रहांच्या यादीत आपण रवीचा विचार करू शकतो. त्यानंतर जर आपण शुक्राचा विचार केला तर शुक्राच्या 2 राशी आहे. एक रास मीन लग्नामध्ये शुक्राची ही तृतीय स्थानात येते आणि तृतीय स्थान हे नाशक स्थान आहे आणि इथून शुक्र मीन लग्नामध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर शुक्राची आणखी एक रास आहे ती म्हणजे तुळ रास. तर तुळ रास ही मीन लग्नामध्ये अष्टम स्थानात येते आणि इथून पण शुक्र मीन लग्नामध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे अशुभ ग्रहांच्या यादीमध्ये आपण शुक्राची गिनती करू शकतो. त्यानंतर जर आपण शनीचा विचार केला तर शनीला 2 राशी असतात. एक म्हणजे मकर रास आणि दुसरी म्हणजे कुंभ रास. तर मीन लग्नामध्ये मकर रास ही लाभ भावात येते आणि लाभ भाव हे नाशक भाव आहे. इथून शनी हे अशुभ फळ देताना आपल्याला मीन लग्नात बघायला मिळतात आणि त्यानंतर दुसरी रास त्यांची व्यय स्थानात येते आणि व्यय स्थान हे त्रिक स्थान आहे. इथून पण शनीचं अशुभ फळ हे मीन लग्नात बघायला मिळतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की मीन लग्नामध्ये शनी महाराज हे अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर जर आपण बुधाचा विचार केला तर बुधाची एक रास ही कोण स्थानात येते मिथुन रास आणि दुसरी रास ती ती सप्तम भावात येते. ती पण कोण स्थानात येते पण सप्तम भावात येते आणि आपण बघितलंय द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे कुंडलीतलं मारक स्थान असतं. त्यामुळे सप्तम स्थानात आल्यामुळे इथून बुध अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो आणि एक रास मिथुन रास ही केंद्र स्थानात असल्यामुळे बुध इथून शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की मीन लग्नामध्ये बुध हा शुभ पण फळ देतो
आणि अशुभ पण फळ देतो. असं मिश्र स्वरूपाचं फळ बुध हा मीन लग्नात देताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मग आपण म्हणू शकतो की मीन लग्नामध्ये बुध हा मिश्र स्वरूपाचे फळ देणारा ग्रह आपण ग्राह्य धरू शकतो. त्यानंतर जर आपण मंगळाचा विचार केला तर मंगळाच्या दोन राशी असतात. ती म्हणजे एक म्हणजे मेष रास आणि दुसरी म्हणजे वृश्चिक रास. तर मीन लग्नामध्ये मंगळाची मेष राश ही द्वितीय स्थानात येते आणि द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक स्थान आहे कुंडलीतलं. म्हणजे मीन लग्नात मंगळ हा मार्केश होतो, त्यामुळे तो अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. पण मंगळाची आणखी एक रास आहे, ती वृश्चिक रास. ती वृश्चिक रास ही नवम भावात येते आणि नवम भाव म्हणजे हे कुंडलीतलं कोण स्थान आहे. इथून मंगळ शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मग मंगळ या पत्रिकेत दोन्ही प्रकारचे फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. मार्केश म्हणून अशुभ फळ पण देतो आणि नवम भावामध्ये कोण स्थानामध्ये जी रास आहे तिथून शुभ फळ पण देताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मिश्र स्वरूपाचं फळ हे मीन लग्नामध्ये मंगळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे मिश्र ग्रहांच्या यादीत आपण मीन लग्नामध्ये मंगळाचा विचार करू शकतो. त्यानंतर जर आपण योगकारक ग्रह बघितला तर योगकारक ग्रहाची व्याख्या काय आहे, तर एक रास ही केंद्रात असायला हवी आणि दुसरी रास ही कोणात असायला हवी. तर आपण जर कोणाचा विचार केला तर कोणामध्ये म्हणजे पंचम भावामध्ये फक्त इथे कर्क रास येते आणि कर्क रास चा स्वामी जो आहे तो चंद्र आहे आणि चंद्राला फक्त एकच रास आहे. त्यामुळे हा जो नियम आहे तो इथे लागू होत नाही. आणि दुसरी गोष्ट, नवम भावाचा जर कोणाचा विचार केला तर इथे वृश्चिक रास आहे. आपण वृश्चिक रास ही मंगळाची आहे, पण मंगळाला आणखी एक रास आहे ती म्हणजे मेष रास. तर मंगळाची मेष रास ही द्वितीय भावात येते. त्यामुळे इथे पण हा योग, हा जो नियम आहे तो लागू होत नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मीन लग्नामध्ये योगकारक ग्रह नाही. आपण या अगोदर पण बघितलंय की जे द्विस्वभावी लग्न आहे, 3, 6, 9 आणि 12 हे द्विस्वभावी लग्न आहे आणि या द्विस्वभावी लग्नाला योगकारक ग्रह नसतो. तर योगकारक ग्रहाचं काम हे चंद्र आणि रवी करत असतात. ते पण कुंडलीत जर त्यांचे शुभ स्थानी असेल, समसप्तक योग असेल, एकमेकाच्या समोर असेल, तर त्यावेळेस ते योगकारक ग्रहाचं कार्य हे कुंडलीमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतं. आता मीन लग्नामध्ये जर आपण बाधकेशाचा विचार केला तर बाधकेश आपण कसं बघतो, तर जर चर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो आणि जर स्थिर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो आणि जर द्विस्वभावी लग्न असेल तर सप्तमेश बाधकेश असतो. तर मीन लग्न हे द्विस्वभावी लग्न आहे, त्यामुळे इथे जो येईल तो सप्तमेश बाधकेश येईल. आणि मीन लग्नामध्ये सप्तम स्थानामध्ये जो सप्तमेश आहे तो बुध आहे, कारण बुधाची रास कन्या रास ही सप्तम स्थानात आहे आणि कन्या राशीचा स्वामी हा बुध असल्यामुळे आपण म्हणू शकतो की मीन लग्नामध्ये बुध हा बाधा आणणारा ग्रह आहे आणि हा बाधा आणतो आणि बाधकेश म्हणून आपल्याला काम करताना दिसतो. म्हणजे एक ओव्हरऑल आपण जर विचार केला तर मीन लग्नामध्ये जे शुभ ग्रह आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे गुरु आणि चंद्र, आणि जे अशुभ फळ देतात ते रवी, शुक्र आणि शनी हे मीन लग्नात अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बुध आणि मंगळ हे मिश्र स्वरूपाचे फळ देतात, म्हणजे शुभ पण देतात आणि अशुभ पण देतात. त्यामुळे मिश्र फळ देणाऱ्या ग्रहांच्या यादीमध्ये बुध आणि आपण मंगळाचा विचार करू शकतो. आणि त्यानंतर योगकारक ग्रह नाहीच आहे. मीन लग्नाला योगकारक ग्रह नाही. आणि जर मीन लग्नामध्ये आपण बाधकेशाचा विचार केला तर द्विस्वभावी लग्नाला हा सप्तमेश बाधकेश असतो आणि इथे
बाधकेश म्हणून आपण बुधाचा विचार करू शकतो. म्हणजे एकंदरीत आपण म्हणू शकतो की मीन लग्नामध्ये बुध हा बाधकेश आहे. अशा प्रकारे आपण इथे आतापर्यंत पूर्ण 12 लग्नांचा विचार केला आहे आणि हे नियम लावून आपण हा विचार केला आहे आणि कोणते ग्रह शुभ अशुभ आहे हे सर्व आपण इथे सविस्तर बघितलं आहे.